नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि सगळेजण बऱ्यापैकी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी विकेंड्सला बाहेर पडतात. तर मोस्टली पावसाचा आनंद हा जनरली आपण बघतो की गड किल्ले जे आहेत महाराष्ट्रातले त्यात सगळेजण बऱ्यापैकी व्हिजिट करतात. तर आम्हीही यावेळेस विकेंडला बाहेर जायचा प्लॅन केला. तर आम्ही त्यासाठी विसापूर फोर्टला व्हिजिट केलं. तर या फोर्ट्सला जाण्याआधी ह्याचे आम्ही काही व्हिडिओज मी बघितले होते. तर तिथे जाण्याचे मेन आकर्षण म्हणजे त्या स्टेप्सवरून जाणारं पाणी हे होतं. तर आम्ही याला मागच्या वीकमध्ये व्हिजिट केलं. तर खूप छान आणि खूप भारी अनुभव होता. तर जे कोणी पुण्यात राहत असतील आणि ज्यांना कोणाला विकेंड्सला पावसाळ्यामध्ये बाहेर जायची इच्छा असेल किंवा पावसाचा आनंद घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी विसापूर या फोर्टला या गडाला नक्की व्हिजिट करावं असं मी म्हणेन. तर गडावर गेल्यानंतर वरती पाहिलं तर तसं भारी म्हणजे तिथं जमा होणारा फॉग आपल्याला खालचं काहीच दिसत नाही, सगळीकडे फॉग असतो आणि खूप छान वातावरण, थंड वातावरण तिथे आणि स्टेप्सवरून जाणारं पाणी. सगळ्यात भारी वाटणारं म्हणजे तिथली ट्रेकिंग. तर सुरुवातीला हे बघा, सुरुवातीचा जो रस्ता होता वरती जायला तर तिथे थोडंसं मडी वगैरे तो रस्ता होता. पण त्यानंतर जो रस्ता होता तो बऱ्यापैकी खूप छान होता आणि खूप अद्भुत अनुभव देणारा असा होता. तर या ठिकाणी आम्ही इथे दोघं निघालो आहे. तर या ठिकाणी बघा, तर पहिले या ठिकाणी ही ट्रेकिंग चालू असताना या ठिकाणी आपल्याला ना एक मारुती मंदिराचं दर्शन होतं. तर तेही घेतलं आणि ते मंदिरही खूप छान वाटलं आम्हाला. खालून घेतला ना. इकडे बघ. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर इथे पाऊस चालू झालेला आहे. तर तसं आम्ही या ठिकाणी, तर तुम्ही येणार असाल तर तुमचा रेनकोट आणि एखादी अम्ब्रेलाही तुमच्याजवळ असू द्या. तर हे बघा, आता इथून खरी आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे. तर ह्याच्या आधीचा ना मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नाही दाखवता आलं, पण ह्याच्या आधीचा जो रस्ता आहे तो थोडासा खूप मडी आहे, तिथं खूप जास्त चिखल आहे. तर तेवढा रस्ता जर तुम्ही कवर केला त्याच्यानंतर ट्रेकिंगला जायला तुम्हाला सगळीकडे असे मोठे मोठे स्टोन आणि त्या स्टोनवरून येणारं पाणी हे तुम्हाला बघायला भेटेल. तर तो रस्ता आमचा करून झालेला होता. मंदिराचं दर्शन झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही पुढे आलेलो होतो. तर हे बघा, या ठिकाणी हे इथून तुम्ही बघितलं असेल की हे मोठे मोठे स्टोन जे दिसतात. तर हा पूर्ण ट्रेकिंगचा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी असा आहे आणि त्यानंतर इथून स्टेप्स चालू होतात वरती. तर ह्या आता इथून सगळीकडे पुढे वरती जाईपर्यंत तुम्हाला स्टेप्सवरून किंवा खाली असं येणारं पाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी आम्ही फोटोज वगैरे घेतले, काही व्हिडिओज वगैरे घेतले. बघा, तुम्ही वरती बघितलं असेल तर वरूनही असं छान पाणी येत आहे. तर या ठिकाणीही आम्ही छान असं एन्जॉय केला. आणि हे बघा, हे खालचं दृश्य, आजूबाजूचं वातावरण किती छान आणि किती मस्त वाटत आहे.
त्यानंतर आता हे बघा, आता आम्ही वरती पोहोचलो आहोत. तर ट्रेकिंग झालेली आहे आणि या ठिकाणी हे असं एक आम्हाला तलावसारखं भेटलेलं आहे वरती जाऊन. आणि हा फोर्टचा जो इथे तुम्हाला वॉल तुम्ही बघितली असेल तर ही एक वॉल आम्हाला इथे दिसली फोर्टची. आणि हे बघा तुम्ही सगळं फॉग दिसतंय. तर हे फॉग गेल्यानंतर आपल्याला दिसतं की आपण किती उंच आलेलो आणि खालचे जे घरं झाडं वगैरे ते दिसतात. पण आता तर सध्या सगळीकडे फॉग छान जमा झालेला आहे आणि पाऊसही आलेला होता. तर पावसाचंही त्याच्यामुळे वातावरण आहे आणि भारी वाटतंय. आता इथे बघा, आता आम्ही इथे वर थोडा वेळ बसलो आहोत आणि या ठिकाणी हे फॉग तुम्हाला दिसते. तर ह्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं बसलोत. आणि त्यानंतर मी घरूनच ॲक्च्युली आणलेलं होतं. तर ह्या साबुदाणा आणि बटाट्याचे चकल्या आहेत. तर खूप छान वाटत होतं ते खायला सुद्धा. तर असं काहीतरी खमंग या पावसाच्या वातावरणात आपल्याला लागतंच काहीतरी खायला. तर ॲक्च्युली तसं मला एवढं जास्त बाहेरचं आवडत नाही खायला आणि थोडंफार काहीतरी ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जसं शक्य असेल तेवढं थोडं मी थोडंसं घरचंच नेणं प्रेफर करते. तर आता या ठिकाणी बघा, आता हे कसली जागा आहे आम्हाला माहीत नव्हतं. पण फोटो आणि व्हिडिओसाठी ते आम्हाला छान वाटली. कारण सगळीकडे ग्रीनरीसारखी ती ग्रास झालेली होती. त्याच्यामुळे तिथं आम्ही काही फोटोज वगैरे घेतले, काही व्हिडिओज घेतले. त्यानंतर बघा, आता इथे मी तुमच्यासोबत काही फोटोज वगैरे पण शेअर केलेले आहेत. तर आम्ही दोघांनी म्हणून इथं काही फोटो काढले. तर फोटो हे यासाठी भरपूर फोटो काढले, कारण फोटो ह्यासाठी की फोटो म्हणजेच आपली एक मेमरी असते. तर जेव्हा कधी आपल्याला वाटेल तेव्हा आपण हे फोटोज आणि व्हिडिओ या 2 गोष्टी बघूनच आपल्याला आनंद मिळत असतो की हां, आपण ते असं गेलो होतो किंवा छान वाटत असतं की जुने फोटोज किंवा मेमरीज बघायला. तर जेवढं शक्य होईल तेवढे मी फोटोज आणि व्हिडिओ घेत असते. त्यानंतर बघा, आता इथे आम्ही रिटर्न जायला निघालेलो आहोत. आणि बघा, हे सुरुवातीच्याच काही स्टेप्स आहे. नंतर जे तुम्ही बघितलं असेल तो स्टोनचा रस्ता सुरुवातीला, तर तो रस्ता एक लागतो जाताना पण. आणि हे बघा, आता इथून तुम्ही बघितलं असेल की असं हे वरून पाणी येतं आहे. तर ॲक्च्युली जाताना तर मी काही भिजले नव्हते, येताना वरती जाताना. आणि पण रिटर्न जाताना मला इच्छा झाली की बाबा आता आलो तर नाही का थोडंसं करू बाबा एन्जॉय पाण्यामध्ये सुद्धा. तर या ठिकाणी मी थोडं पाण्याचा आनंद बघितलं तर तुम्ही स्टेप्समध्ये बघा किती छान वाटतं आणि खूप भारी वाटते. म्हणजे मला सगळ्यात आवडता पार्ट तर हा ट्रेकिंगच वाटला.
थांब. काय बघून देतो. कोण दिसतोय सांगते तू हा पण झालं तू वाटलं मला आधी बसव आणि मग फिरव का. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि जर तुम्हीही या फोर्टला नक्की विजिट करा. तर आमचा हे खूप छान अनुभव होता. आणि इथून लोहगडसुद्धा जवळ आहे, पण एकाच दिवशी हे काही शक्य नाही आहे. तर त्यालाही नंतर तुम्ही एक दिवस नक्की विजिट करा. बाय बाय, टेक केअर.